नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील. माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे आपले सरकार सेवा केंद्र. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे सुद्धा कार्ड आहेत, सरकारी कार्ड आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. बरेचसे कार्ड आपल्याकडे असतील किंवा नसतील सुद्धा. आपण त्या सर्व कार्ड बद्दल आपण आज इन्फॉर्मेशन घेणार आहोत. एक कार्ड जरी नसेल तरी आपण त्या स्कीम पासून किंवा त्या योजनेपासून वंचित राहू शकता. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे आयुष्यमान कार्ड नसेल तर कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये आपण 5 लाखाचा जो काही विमा आहे तो घेऊ शकत नाही. म्हणजे तो कार्ड आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. असे बरेचसे कार्ड आपल्याकडे आहेत ते आपल्याला काढायला पाहिजे. ते कसे काढायचे, त्याचे काय फायदे आहेत आणि पूर्ण कार्ड बद्दल आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण लास्ट पर्यंत बघा. चला बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे कार्ड कसे काढायचे, त्याचे फायदे काय आहेत ते. मित्रांनो, सर्वात पहिला आपण कार्ड काढून बघणार आहोत किसान क्रेडिट कार्ड. त्याला केसीसी असे म्हणतात. किसान क्रेडिट कार्ड हे भारत भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे, जी शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित खर्चासाठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देते. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे हे एक प्रकारचे लोन आहे. ते शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी किंवा शेती कामासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी दिले जाते. हे कार्ड रुपे क्रेडिट कार्ड सारखे वापरले जाते. बऱ्याचशा बँकांमध्ये हे कार्ड वापरून आपण बिना व्याजी सुद्धा पैसे वापरू शकतो. म्हणजे जर आपण हे पैसे वेळेवर भरले तर त्या पैशांसाठी कोणत्याही प्रकारचं व्याज लागत नाही. बऱ्याचशा सोसायटी सुद्धा या कार्ड बद्दल किंवा या स्कीम मध्ये काम करतात. म्हणजे किसान क्रेडिट कार्ड बद्दल काम करतात. त्या सोसायटी मधून आपण ज्या वेळेला पैसे उचलतो ते पैसे जर आपण वेळेवर भरले तर कोणत्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी व्याज लागत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा कार्ड सगळ्यात महत्वाचा आहे. सर्व बँकांमध्ये नॅशनल किंवा ज्या सुद्धा नॅशनल आहेत म्हणजे पतसंस्था आहेत त्या बँकेमध्ये सुद्धा हा किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी सहज सहज उपलब्ध होतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला कार्ड आहे केसीसी. त्याच्याबद्दल अजून थोडीशी माहिती आपण पुढे पाहणार आहोत. केसीसी कार्डचे सगळ्यात महत्वाचे फायदे आहेत की सामान्य दरापेक्षा इथे व्याज खूप कमी असतो. वेळेवर परतफेड केल्यास व्याजात अधिक सवलत मिळते किंवा ज्या सुद्धा ज्या सुद्धा पतसंस्था आहेत त्या संस्थेमध्ये आपल्याला व्याज सुद्धा लागत नाही. म्हणजे वेळेवर परतफेड केली तर ह्या पैशांवर आपल्याला व्याज सुद्धा लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी केसीसी तारखेला अपघाती विमा संरक्षण देखील मिळते. म्हणजे आपण जो सुद्धा पीक आपण आपल्या शेतामध्ये लावतो त्याला आपल्याला पिकाला विमा संरक्षण सुद्धा या कार्डनुसार मिळते. लवचिकता, शेतकरी त्याच्या गरजेनुसार पैसे काढू शकतो आणि पीक आल्यावर परत भरू शकतो. म्हणजे शेतकऱ्याचा याच्यामध्ये फायदा झाला तर शेतकरी त्या कार्डमध्ये पैसे भरू सुद्धा शकतो. ज्या वेळेला त्याला खत किंवा बऱ्याचशा गोष्टी खरेदी करण्यासाठी शेतीसाठी ज्या सुद्धा उपयोगी गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्यासाठी त्याला परत त्या कार्डमधून तो पैसे उचलू सुद्धा शकतो. कर्जाची मर्यादा जमीन, क्षेत्र आणि पिकाच्या प्रकारानुसार ठरवली जाते. अंदाजे ह्या योजनेसाठी प्रति गुंठा ₹900 आपल्याला कर्ज मिळतो. कोणत्याही बँकेमध्ये आपण जे आपले जमीन क्षेत्र आहे त्या पर गुंठ्यामागे आपल्याला ₹900 प्रमाणे हा कर्ज वाटप होतो. अजून या कार्ड बद्दल बोलायचं झालं म्हणजे हा कार्ड कोणाकोणासाठी मिळू शकतो. स्वतःच्या नावावर जमीन असली पाहिजे किंवा ती भाडेकरारावर असली पाहिजे किंवा शेतकरी बचत गट SHG, पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय करणारे शेतकरी हे या कार्डसाठी पात्र असतात. या कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी स्वतःच्या नावावर 712, 8 व 2 साक्षीदार जे सोसायटी सभासद आहेत ते लागतात. हे कार्ड मिळवण्यासाठी शेतकरी असणे खूप गरजेचे आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही जवळच्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेमध्ये जाऊन अर्ज भरू शकता. तिथे ते अर्ज सहज उपलब्ध असतात. हे कार्ड 2 हंगामामध्ये प्राप्त होते. एक खरीप व एक रब्बी या 2 हंगामांमध्ये हे पीक कर्ज वाटप केले जाते. बऱ्याचशा वेळेला हे पीक कर्ज सरकारकडून
माफ सुद्धा केले जाते. या वेळी सुद्धा 2 लाखाच्या आतील अ, जे थकीत कर्जदार आहेत त्यांचे कर्ज सरकारने माफ केलेले आहे व जे रेग्युलर कर्जदार आहेत त्यांचे 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर कर्ज सरकारने माफ केलेलं आहे. त्याच्यामुळे हा कार्ड शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा कार्ड आहे. त्याच्यामुळे आपण तो पहिल्या नंबरला घेतलेला आहे. आता आपण दुसरा कार्ड बघणार आहोत, आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारत बद्दल आपण आज बोलणार आहोत. आयुष्यमान कार्ड हे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJA आणि महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना PJMJAY याच्या संयुक्त विद्यमाने दिले जाते. या कार्डचा मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना गंभीर आजारांवर मोफत उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. हे एक कॅशलेस कार्ड आहे, म्हणजेच उपचारासाठी तुम्हाला दवाखान्यात पैसे द्यावे लागत नाहीत. या कार्डचे महत्वाचे फायदे: 5 लाखापर्यंत मोफत उपचार. एका वर्षात कुटुंबातील सर्व सभासदांना मिळून 5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार सरकारी आणि निवडक खाजगी रुग्णालयांमध्ये मिळतात. मोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश. ह्या कार्डमध्ये हृदयविकार, कॅन्सर, किडनी, गुडघे प्रत्यारोहण यासारख्या 1300हून अधिक गंभीर आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया समाविष्ट आहे. यात रुग्णालयात भरती होण्यापूर्वी खर्च, औषधे आणि डिस्चार्ज नंतर 10 दिवसाचा खर्च समाविष्ट आहे. आयुष्यमान कार्डवर आभा कार्डचा नंबर सुद्धा मेन्शन असतो. त्या आभा कार्डमुळे तुमची डिजिटल आरोग्य कुंडली म्हणून एक ओळख निर्माण होते. म्हणजे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही ज्या वेळेला भरती होता तेव्हा त्या आभा नंबरवरून तुमची जी काही आरोग्याबद्दल माहिती आहे, तुमचा ब्लड ग्रुप, तुमची कोणती टेस्ट, शुगर किती आहे, बीपी किती आहे, ह्या सर्व गोष्टींची सहज त्या दुसऱ्या नवीन भरती होणाऱ्या रुग्णालयाला ओळख होते. त्याच्यामुळे ते कार्डवर असते आभा कार्ड नंबर. हा तुमचा एक युनिक आयडी आहे. आभा कार्ड म्हणजे हा युनिक आयडी आहे. त्याचा वापर करून रुग्णालय तुमची पात्रता तपासते. आयुष्यमान कार्ड हा सर्व सरकारी रुग्णालयाच्या मध्ये एक डिपार्टमेंट असतो, त्यांचा ऑफिस असतो. तिथे आपण रुग्णालयात भरती होण्यापूर्वी हा कार्ड दाखवायचा असतो. हा कार्ड दाखवल्यानंतर जे सुद्धा आपल्या उपचारासाठी पैसे असतात ते ह्या कार्ड मधून आपण अप्लाय करू शकतो, किंवा तिथला जो प्रतिनिधी आहे आभा कार्ड ऑफिसमध्ये काम करणारा तो ह्या स्कीम साठी आपला अप्लाय करतो आणि जे सुद्धा पैसे आपल्याला या उपचारासाठी 5 लाखाच्या आत लागतात ते या कार्ड मधून आपल्याला आपल्या लॉगिननी मिळतात. त्याच्यामुळे 5 लाखाच्या आतले सगळे उपचार आयुष्यमान भारत मध्ये मिळतात. त्याच्यामुळे आपण हे कार्ड 2 नंबर ठेवले. खूप महत्वाचे कार्ड आहे. बऱ्याचशा लोकांनी ह्या कार्डचा उपयोग आरोग्यासाठी केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना खूप मदत झालेली आहे, आर्थिक मदत सुद्धा झालेली आहे. आणि बऱ्याचशा लोकांकडे उपचारासाठी पैसे नसतात, त्याच्यामुळे ह्या कार्डचा खूप मोठा उपयोग त्यांना झालेला आहे. आता आपण दुसरा कार्ड पाहणार आहोत. मित्रांनो, आपला तिसरा कार्ड आहे आभा कार्ड. आभा कार्ड म्हणजे डिजिटल हेल्थ रेकॉर्ड. तुमचे जुने रिपोर्ट, औषधांची चिठ्ठी आणि रक्ताच्या चाचण्यांचे रिपोर्ट तुम्हाला कागदपत्राच्या स्वरूपात सोबत येण्याची गरज पडणार नाही. ते सर्व या कार्डवर डिजिटल पद्धतीने उपलब्ध राहतील. तुम्ही देशात कुठेही उपचारासाठी गेलात तरी डॉक्टर तुमच्या संमतीने तुमचा आरोग्य इतिहास डिजिटल पद्धतीने पाहू शकतात. त्यामुळे अचूक उपचार मिळण्यास मदत होते. तुमची आरोग्य माहिती पूर्णपणे सुरक्षित असते आणि ती तुमच्या संमतीशिवाय कोणीही पाहू शकत नाही. कॅशलेस सुविधांशी जोडणे. हे कार्ड आयुष्यमान भारत योजनेच्या इतर फायद्यांशी जोडलेले असते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये नोंदणी करणे सोपे जाते. एक प्रकारचे आपल्या पूर्ण मेडिकलची इन्फॉर्मेशन या कार्डमध्ये सेव्ह असते. त्याच्यामुळे हा कार्ड सुद्धा खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, पुढचा आपला कार्ड आहे ज्येष्ठ नागरिक कार्ड. या कार्ड बद्दल मी एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकले आहे. खरोखरच ज्येष्ठ नागरिकांनी त्या व्हिडिओसाठी खूप मला लाईक केले आहेत, कमेंट्स आलेले आहेत आणि सबस्क्राईब सुद्धा केलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वात प्रथम मी त्यांचे खूप आभार मानतो, कारण जवळजवळ 25 ते 30 हजार ज्येष्ठ नागरिकांनी माझा तो व्हिडिओ पाहिलेला आहे. आपण नसेल पाहिलात तर माझ्या चॅनलवर जाऊन बघा. खरोखर खूप चांगली माहिती त्याच्यामध्ये आहे. कोणकोणते पेपर लागतात, हा कार्ड कसा बनवायचा हे सुद्धा मी त्याच्यामध्ये दाखवलेले आहे. ह्या कार्ड बद्दल आता थोडक्यात बोलायचं म्हणजे वयाच्या 60 वर्षानंतर हा कार्ड आपल्याला शासनामार्फत मिळतो.
हे कार्ड जवळ असल्यास ज्येष्ठ नागरिकांना विविध सरकारी आणि खाजगी सेवांमध्ये सवलती मिळतात. प्रवासातील सवलत एसटी बस, MSRTC प्रवासात 50 ते 100% पर्यंत सवलत मिळते वयानुसार. तसेच रेल्वे आणि विमान प्रवासातही नियमांनुसार सवलत मिळू शकते. आरोग्य सेवांमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. खाजगी रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र रांग किंवा सवलतीची सोय असू शकते. सर्व बँकांमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना व्याजदर सुद्धा जास्त असतो व सर्व कार्यालय, बँका, ऑफिस ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र रांग असते. त्याच्यामुळे त्यांना तिथे प्रथम प्रथम प्राधान्य दिले जाते. हा तुमचा एक वैयक्तिक क्रमांक आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड एक हा त्याच्यावर एक वैयक्तिक क्रमांक आलेला असतो. त्याच्यावर तुमचे ब्लड ग्रुप, आपत्कालीन नंबर व तुमच्या घरातील फॅमिलीचा कोणाचा तरी एकाचा तातडीचा संपर्क करण्यासाठी एक नंबर असतो. त्याच्यामुळे हा कार्ड तुमच्या नेहमी सोबत असणे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे कार्ड डिजिटल पद्धतीने प्रमाणित केलेले असते. त्याच्यावर आपल्या तहसीलदार साहेबांची सही असते. त्याच्यामुळे हे कार्ड कुठेही ग्राह्य धरतात. कारण स्वतः तहसीलदार साहेबांची सही असल्यामुळे त्या कार्डची व्हॅल्यू अजून वाढलेली आहे. त्याच्यानंतरचा आपला कार्ड आहे ई-श्रम कार्ड. ई-श्रम कार्ड हे संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी भारत सरकारने सुरू केलेले एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. ई-श्रम कार्ड म्हणजे केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे दिले जाते. हे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, उदाहरणार्थ शेतमजूर, बांधकाम कामगार, घरकामगार, चाळक, छोटे दुकानदार या लोकांसाठी एक राष्ट्रीय डेटाबेस आहे. ई-श्रम कार्डचे महत्त्वाचे फायदे: 2 लाख रुपयापर्यंतचा विमा, कार्डधारकांना अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये या कार्डनुसार मिळू शकतात. या कार्डद्वारे सरकारी योजनांचा लाभ म्हणजेच भविष्यात सरकारकडून मिळणारी कोणती थेट आर्थिक मदत म्हणजेच DBT द्वारे मिळणारी आर्थिक मदत याच कार्डद्वारे मजुरांच्या खात्यात जमा होऊ शकते. पेन्शन सुविधा: वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पात्र कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत पेन्शनसाठी या कार्डचा वापर केला जातो. कामगारांसाठी एक संधी म्हणून या कार्डसाठी डेटाबेसमुळे सरकारच्या कामगारांच्या कौशल्यानुसार त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे सोपे जाते. कार्ड काढण्यासाठी पात्रता: वयाचे 16 ते 59 वर्ष दरम्यान त्यांचे वय असावे. जी सुद्धा व्यक्ती ई-श्रम कार्ड काढत आहे त्याला तो कोणत्याही प्रकारचे गव्हर्नमेंट टॅक्स भरणारा नसावा व जी सुद्धा व्यक्ती ई-श्रम काढते त्याचा EPFO व ESI सदस्यांचा नोंदणी केलेली नसावी. ई-श्रम कार्ड काढण्यासाठी महत्वाचे कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड व आधार कार्ड सोबत आपला मोबाईल लिंक असणे गरजेचे आहे व बँक पासबुक आणि जे सुद्धा मोबाईल लिंक आहे त्याच्यावर आपल्याला एक OTP येते. तुम्ही जे सुद्धा काही काम करतात त्याची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. एवढे सगळे पेपर हे कार्ड काढण्यासाठी लागतात. पुढील कार्ड आहे आपला अटल पेन्शन योजना APY. अटल पेन्शन योजना हे कार्ड पेन्शन सुरक्षित करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. या कार्डची माहिती म्हणजे हे कार्ड दिसायला बँक पासबुकच्या माहितीसारखे किंवा ई-श्रम कार्ड सारखे असते, ज्यावर PRAN परमनंट रिक्वायरमेंट अकाउंट नंबर असतो. तो खूप महत्वाचा नंबर आहे. ही योजना नक्की काय आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. अटल पेन्शन योजना ही प्रामुख्याने संघटित क्षेत्रातील लोकांसाठी आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा 1,000 ते 5,000 निश्चित पेन्शन आपल्याला मरेपर्यंत मिळू शकते. कार्डवरील माहिती काय असते हे आपण पाहूया. ह्या कार्डवर PRAN नंबर हा सर्वात महत्वाचा नंबर असतो. पेन्शनची रक्कम तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर चालू होते. ह्या कार्डवर बँकेचे नाव असते, तुम्ही कधी चालू केलं व ते कधी संपणार, एक्सपायर डेट हे सुद्धा असते.
त्याच्यानंतर या कार्डवर नॉमिनीचे नाव सुद्धा असते, म्हणजे तुमच्या पश्चात या योजनेचा कोणाला लाभ घेता येईल ते. या कार्डचे फायदे: तुम्ही निवडलेल्या स्लॅबनुसार आयुष्यभर पेन्शन मिळते. कुटुंबाला संरक्षण, म्हणजेच खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला, पती पत्नी तेवढीच पेन्शन मिळते. कमी गुंतवणूक करून तुम्ही जितक्या लवकर, म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी जर तुम्ही सुरुवात केली तर तितका हप्ता तुम्हाला कमी लागून तुम्हाला पेन्शन 98व्या वर्षानंतर चालू होऊ शकते. म्हणजे मरेपर्यंत तुम्हाला ही पेन्शन चालू राहणार. त्याच्यामुळे मित्रांनो, आपला रिटायरमेंटचा कालावधी चांगला घालवण्यासाठी हा कार्ड आपण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच काढणे खूप महत्वाचे आहे. कारण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे कार्ड काढले तर आपल्याला EMI सुद्धा कमी लागतो. म्हणजे महिन्याला जे पैसे भरतो ते खूप कमी प्रमाणात भरावे लागतात. तर आपल्याला वयाची मर्यादा त्याच्यात खूप जास्त मिळते आणि आपण रिटायर झाल्यानंतर आपल्याला एक निश्चित पेन्शन या कार्डनुसार सुरू होऊ शकते. मित्रांनो, दुसरा आपला कार्ड आहे फार्मर आयडी. फार्मर आयडी म्हणजे हे एक फार्मर आयडी असून हे केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला डिजिटल उपक्रम आहे. या कार्ड बद्दलची महत्वाची माहिती म्हणजे हे कार्ड शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र म्हणून काम करते. आपण फोटोमध्ये पाहू शकता हे कार्ड कशा प्रकारचे आहे ते. त्याच्यावर शेतकऱ्याचा फोटो, नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर व फार्मर आयडी नंबर असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याची पूर्ण माहिती या कार्डवर रेकॉर्ड झालेली असते. कोणत्याही शेतीबद्दल योजनांसाठी हा कार्ड आपण या कार्डचे थोडक्यात माहिती म्हणजे फायदे बघायला गेलो तर या योजनेचा लाभ आपण PM किसान सारख्या सरकारी योजनांचे पैसे थेट बँक खात्यात मिळण्यासाठी याची मदत होते. प्रमाणीकरण, खते, बी बियाणे किंवा शेती अवजारे खरेदी करताना शेतकरी असल्याचे हे ठोस प्रमाण आहे. डिजिटल रेकॉर्ड: शेतकऱ्यांची जमीन आणि पीक विम्याची माहिती या एकाच आयडीत जोडलेली जाऊ शकते. त्याच्यामुळे कागदपत्रांची कटकट कमी होते. सुलभ प्रक्रिया: बँकेमधून अर्ज, KCC घेताना किंवा कृषी बाजारपेठेत माल विकताना या कार्डचा खूप महत्वाचा वाटा आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे कार्ड खूप महत्वाचे आहे. कारण शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती या कार्डमध्ये डिजिटल रूपात सेव्ह केलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे कार्ड खूप महत्वाचे आहे. इथून पुढील कार्ड आहे आपलं NCMC कार्ड. ह्या कार्डची सुद्धा मी व्हिडिओ माझ्या ग्रुपवर बनवले आहे. खरोखरच त्याची सुद्धा व्ह्यूज खूप चांगले आहेत. या कार्ड बद्दल बोलायचं झालं तर हा कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणून त्याचा लॉंग फॉर्म आहे. हे महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन आणि ST प्रवासासाठी सुखकर करण्यासाठी बनवले आहे. या कार्डची महत्वाची माहिती म्हणजे हा कार्ड रुपे प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याकडे उपलब्ध एक प्रीपेड कार्ड आहे. NSDL पेमेंट बँक आणि EP कॅश यांच्या सहकार्याने हे कार्ड जारी केलेले आहे. NCMC कार्ड वन नेशन वन कार्ड धोरणाअंतर्गत येते. याचा अर्थ असा की हे कार्ड भविष्यात केवळ ST बससाठीच नाही तर मेट्रो, रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी देखील वापरता येणार आहे. या कार्ड मध्ये वायफाय सारखे चिन्ह असल्याने मशीनला स्पर्श न करता फक्त टॅप करून तुम्ही तिकीट काढू शकता. या कार्डचे महत्वाचे फायदे म्हणजे कॅशलेस प्रवास, सुट्ट्या पैशांची कटकट राहणार नाही. वाहकाकडे म्हणजे कंडक्टरकडे असलेल्या मशीन कार्ड टॅप करून तुम्ही तिकीट घेऊ शकता. या कार्डच्या सवलतीचा लाभ म्हणजे ज्या प्रवाशांना 75 वर्षावरील म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिक, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा महिला सन्मान योजनेअंतर्गत सवलत मिळते. त्यासाठी हे कार्ड ओळखपत्र आणि तिकीट दोन्हींचे काम करते. ऑनलाईन रिचार्ज करून व ऑनलाईन पद्धतीने या कार्डला रिचार्ज आपण करू शकतो. सुरक्षितता म्हणजे हा कार्ड तुमच्या फोटो आणि माहिती असल्याने त्याचा गैरवापर टाळता येते. हे कार्ड बनवण्यासाठी आपल्या जवळच्या आगारामध्ये म्हणजे STD मध्ये आपला आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन आपण याची नोंदणी करू शकतो. साधारणतः 7-8 दिवसांमध्ये हे कार्ड आपल्याला पोस्टामार्फत
जर तुम्ही सवलतीच्या योजनेचा लाभ घेत असाल, तर हे कार्ड सोबत असणे अनिवार्य आहे. कारण आता बहुतेक ठिकाणी जुन्या कागदी पास ऐवजी हे कार्ड वापरले जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे कार्ड बनवणे बंधनकारक आहे. म्हणजेच जे सुद्धा विद्यार्थी आहेत, महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे जे सुद्धा या एसटी सवलत घेतात, त्यांच्यासाठी कार्ड हे बनवणे खूप गरजेचं आहे. त्यांना हे कार्ड अनिवार्य आहे, ते बनवावे लागणार आहे. मित्रांनो, पॅन कार्ड तर सर्वांनाच माहिती आहे. त्याच्याबद्दल काही जास्त बोलण्याची गरज सुद्धा नाही. पण मी तुम्हाला हा कार्ड दाखवत आहे, कारण बऱ्याचशा लोकांकडे जुने पॅन कार्ड आहेत. ते आता बंद झालेले आहेत. सर्वात प्रथम तर ब्लॅक अँड व्हाईट पॅन कार्ड यायचे. ते लॅमिनेशन करून बरेचसे ज्येष्ठ नागरिक सुद्धा अजून वापरतात. त्याच्यानंतर बिना बारकोडवाले पॅन कार्ड आलेले आहेत. आता मी हा जो तुम्हाला जो पॅन कार्ड दाखवत आहे, हा लेटेस्ट पॅन कार्ड आहे. त्याच्यावर बारकोड येतो. कोणत्याही ठिकाणी आपण हा बारकोड स्कॅन करून आपली बरीचशी इन्फॉर्मेशन डिजिटल रूपात एका मिनिटात समोरच्यापर्यंत पोहोचू शकतो. इथे आपला पॅन कार्ड नंबर येणार आहे. त्याच्यानंतर नाव आहे. नंतर त्या वडिलांचा किंवा पतीचं नाव इथे आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख आहे, सही आहे. अशा पद्धतीचा हा नवीन पॅन कार्ड आपण काढून घ्या. जेणेकरून बऱ्याचशा योजनांपासून आपण वंचित राहणार नाही. हा नवीन पॅन कार्ड असेल तर खूप चांगलेच आहे. कारण त्याच्यावर बारकोड आहे. बारकोडच्या माध्यमातून आपण आपली इन्फॉर्मेशन बँकेमध्ये किंवा बऱ्याचशा सरकारी योजनांमध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसरे कार्ड आहे म्हणजे इलेक्शन कार्ड. इलेक्शन कार्ड दाखवण्याचं उद्दिष्ट असंच आहे. हा नवीन इलेक्शन कार्ड आहे. इथे फोटो येतो. इथे एक छोटा फोटो असतो. नाव, वडिलांचं नाव, मेल, फिमेल, आपलं वय किती आहे ते, डेट ऑफ बर्थ. हे पूर्णपणे डिजिटल कार्ड आहे. त्याच्या मागच्या साईडला बारकोड असतो. त्याच्यामुळं बारकोड स्कॅन करून आपण इलेक्शन कार्डची जी सुद्धा काही माहिती आहे, ती आपण डिजिटल रूपात योग्य त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यामुळे आपले जर कार्ड जुने असेल, तर आपण या पद्धतीने कार्ड अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतरचा कार्ड आहे आपला आधार कार्ड. आधार कार्ड तर प्रत्येकाजवळच आहे. पण हा नवीन पद्धतीचा आधार कार्ड आहे. बऱ्याचशा लोकांकडे आधार कार्डवर जन्मतारीख पूर्ण नसते. फक्त 6 असतो किंवा हा आता नवीन आधार कार्डमध्ये ही माहिती आलेली आहे बघा. आधार हा ओळखीचा पुरावा आहे. नागरिकत्व किंवा जन्मतारखेचा नाही. पण ही इन्फॉर्मेशन बऱ्याचशा जुन्या आधार कार्ड नाही आहे आणि ह्या आधार कार्डच्या मागच्या साईडला बारकोड सुद्धा आहे आणि हा बारकोड आपण बऱ्याचशा सरकारी ठिकाणी वापरू शकतो. विशेष म्हणजे हा बारकोड आपण विमानतळावर वापरू शकतो. जेणेकरून आपला बराचसा वेळ बोर्डिंग पास बनवताना वाया जाणार नाही. कारण आपल्याकडे तिथे खूप कमी टाईम असतो. हा आधार कार्ड आपण नवीन बनवून घ्या. एअरपोर्टवर या कार्डचा खूप उपयोग आपल्याला होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला बराचसा वेळ आपला याच्यामध्ये वाचू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आपल्याला जेवढे सुद्धा कार्ड आहेत त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती दिलेली आहे. खूप सोपी माहिती सुद्धा दिलेली आहे. असेच नवीन-नवीन व्हिडिओ माझे या चॅनलवर येणार आहेत. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण माझे जे सुद्धा व्हिडिओ येतील ते पहिले तुम्हाला दिसतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व आपल्या WhatsApp ग्रुपला शेअर करा. जेणेकरून बऱ्याचशा लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होईल. नमस्कार.